महाराष्ट्राचा भूगोल किंवा भूगोलात काय असतं? भूगोल म्हणजे आजूबाजूच्या परिसराचा केलेला अभ्यास म्हणजे भूगोल. भूगोलात आजूबाजूचा परिसर, आजूबाजूचं पर्यावरण, ह्या सर्व गोष्टींचा केलेला अभ्यास म्हणजे भूगोल असतो. काय असतो? भूगोल असतो. मग आता आपण जर आपल्या गावाचा विचार केला, आता एखाद्याचं गाव असेल तर गावाचा विचार करताना आपण काय सांगतो की बा आमच्या गावाच्या उत्तर दिशेला एक नदी आहे आणि गावाच्या दक्षिण दिशेला एक डोंगर आहे. आमच्या गावाचा एकाच दिशेला असा थोडासा उतार आहे, एका बाजूला थोडासा डोंगर वटा आहे आणि आमच्या गावचा मधला भाग थोडासा उंचवट्याचा पठारी आहे. बरोबर का? आपण काय म्हणतो, आमच्या गावालगतची जमीन ही बरडाची आहे. बरडाची कळती का तुम्हाला? बरडाची हलकी भारी भुरकट रंगाची पांढरी माती, त्याला आपण बरडाची जमीन होती, माळ रानाची. आपण काय म्हणतो, आमच्या गावालगतची जमीन ही बरडाची आहे, पण गावाच्या जरासं पलीकडे वेशीपर्यंत गेलं की काळी कसदार मृदा लागते. काय लागते? काळी कसदार मृदा लागते. बरोबर. आणि जाता जाता आमच्या गावाच्या एका दिशेला की नाही केवळ आणि केवळ पडीक जमीन आहे, एका दिशेला आमच्या गावाच्या काय आहे, पूर्णपणे सुपीक आणि पिकाखाली असलेली जमीन आहे, ओलिता खालची जमीन आहे आपण म्हणतो. बरोबर का? तर खालच्या दक्षिणेकडच्या किंवा आमच्याकडच्या खालच्या दिशेला दक्षिणेकडच्या शेतामध्ये जराशी वाळू मिश्रित मृदा आहे. कशी आहे? वाळू मिश्रित मृदा आहे. हे आपण गावचं वर्णन सांगतो. आणि आपण पुन्हा सांगतो आमच्या गावामध्ये एक जागृत देवस्थान सुद्धा आहे. आजूबाजूच्या गावातील लोक यात्रेनिमित्त आणि कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट दिवशी येऊन त्या देवस्थानाला काय देतात? भेटी देतात आणि मोठी यात्रा सुद्धा भरते. हे सगळं गावचं आपण जे माहिती सांगितलं ना, ही जी गावची माहिती सांगितलं ना, ही माहिती म्हणजेच काय? भूगोल आहे. आपल्या गावचा भूगोल. आपल्या गावचा काय? तो भूगोल आहे. लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये आपण पुन्हा काय सांगितलं की बाबा आमच्या त्या ठिकाणावरून आजूबाजूच्या परिसरातून काय जातो माहितीये का? एक राष्ट्रीय महामार्ग जातो, एका दिशेनं रेल्वे मार्ग जातो. मग ही महाराष्ट्राचा जसा भूगोल आहे तसं तो आपल्या गावचा भूगोल झाला. मग जसा गावचा भूगोल सांगतो तसा जिल्ह्याचा इयत्ता 4थीला आपल्याकडे भूगोल असायचा. आपला जिल्हा कंसात हिंगोलीची असेल तर हिंगोली, जर परभणीचा असेल तर परभणी. ओकन करू नको, घेतो नाव परभणीचं बी. ओकून केलं त्यानं, ते म्हणते हिंगोलीच काऊन, परभणी काय केलं? कारण 4थीला मला पण भूगोल होता परभणी जिल्ह्याचाच. लक्षामध्ये पुस्तकावर बघितलं परभणीचा नकाशा होता. लक्षामध्ये तर परभणीचा भूगोल म्हणल्याच्या नंतर काय असेल? उदाहरणार्थ परभणी जिल्ह्याचा भूगोल. मग परभणी जिल्ह्याचं वातावरण कसं आहे, हवामान कसं आहे, या परभणी जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे, इथं लिंग गुणोत्तराचं प्रमाण किती आहे, साक्षरतेचं प्रमाण किती आहे, त्याच्यानंतर स्त्री पुरुष साक्षरता कशी आहे, हे भूगोलमध्ये येतं परभणी जिल्ह्याच्या. 2, परभणी जिल्ह्यातून कोणकोणते राष्ट्रीय महामार्ग जातात ना? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 हा परभणी जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागातून जातो. नॅशनल हायवे 61. आमचे परभणीचे लोक त्याला वसमत रोड म्हणतात. बरोबर ना? आता इथून पुढे काय करायचं माहितीये का? वसमत रोडला उभं राहिलं आणि फोन केला तर दोस्ताला सांगायचं, अय लवकर ये, मी नॅशनल हायवे 61ला आहे. त्याने म्हणलं पाहिजे तू तितक्याला गेला का? आलं अबे वसमत रोडला आहे. बरोबर नाही? कधी कधी वाटते म्हणायला नॅशनल हायवे. बरोबर नाही आहे, तो हायवेच 61 आहे की नाही? कल्याण निर्मल. मग परभणीचा भूगोल शिकत असताना आपण सांगतो की नाही किंवा परभणीचं हवामान कसं आहे, इथलं पर्यावरण कसं आहे, या परभणी जिल्ह्यामध्ये मृदा कशी आहे आपण सांगतो रेगूर मृदा आहे. महत्वाच्या नद्या आपण सांगतो की परभणी जिल्ह्याच्या दक्षिण आणि नैऋत्य भागातून गोदावरी वाहते, तर सर्वसाधारण उत्तर दिशेकडून पूर्णा नदी वाहते. याशिवाय दुधना नदी, करपरा नदी ह्या महत्वाच्या नद्या आहेत. पूर्णा जंक्शन हे महत्वाचं जंक्शन आहे. आणि इथून परळीकडे जाणारा, मनमाडकडे जाणारा आणि नांदेडकडे अकोल्याकडे जाणारा एक काय लोहमार्ग आहे. कोणत्याही प्रकारचं विमानतळ नाही, पण होईल काही दिवसानं. आमचं विमान असं डुडुक 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 खड्ड्यातून डॉल्फिन मासा पवल्यासारखं जाईल ना. स्वप्न पाहायला काय अडचण आहेत? बरोबर नाही? आणि नाही विमानतळ आलं तर आपण डाटू कुटूच करू, 1200च्या जत्रेतून विमान आणू. पुन्हा आपण काय सांगतो? परभणी जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पर्यटन सांगतो. काय सांगतो? जिंतूर तालुक्यामध्ये असणाऱ्या नेमिनाथ टेकड्या, नेमगिरी. आपण सांगतो की नाही परभणी जिल्ह्यामध्ये असणारं संत जनाबाईचं मंदिर गंगाखेड गोदावरी नदीच्या काठाला आहे. पालम नावाच्या तालुक्यामध्ये गोदावरी नदीच्या पात्रामध्ये असणारं जांभूळ बेट हे परभणी जिल्ह्याचं एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे. मोरांची संख्या जास्त आहे. परभणीचा भूगोल येऊ बरोबर आहे. महाराष्ट्रातल्या 4 कृषी विद्यापीठापैकी एक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ स्थापना वर्ष 1972, ज्याच्यामुळे आमच्या परभणी जिल्ह्याची ओळख आहे कॅलिफोर्निया, मराठवाड्याचा कॅलिफोर्निया. परभणीचा भूगोल मित्र आहे हो. बरोबर आहे. हिंदू मुस्लिम यांच्या एकतेचा संदेश देणारं हजरत सय्यद शाह तुराबुल हक्र यांचा दर्गा या ठिकाणी आपल्याकडे वार्षिक
महोत्सव भरतो, ज्याला आपण उरूस म्हणतो, 2 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान नेमकाच पार पडलाय. बरोबर की नाही? वैशिष्ट्य आहे आपल्याकडं नव्हे. त्याच्यानंतर मानवत सारख्या ठिकाणी जिनिंग फॅक्टरी आहेत, कापड उद्योगाचं महत्वाचं केंद्र आहे. आणि राहिली गोष्ट या आपल्या परभणी जिल्ह्याचा राजकीय भूगोल सांगताना काय सांगतो, परभणीच्या एका दिशेला जालना जिल्हा आहे, दुसऱ्या दिशेला हिंगोली, एका दिशेला नांदेड आहे, एका दिशेला बीड लातूर आहे नाही. राणी सावरगाव मार्गे जाताना लातूर लागतो, परळी वैजनाथ गंगाखेडच्या पुढे 30 किलोमीटर लागलं, परभणीतून 70 किलोमीटर गेलं की परळी वैजनाथ लागतो, म्हणजे बीडचा तालुका लागतो, म्हणजे बीड जिल्ह्याची हद्द आहे. पूर्णा तालुक्याच्या पलीकडे चुडावाच्या पलीकडून नांदेड सुरू होतं, म्हणजे नांदेडची हद्द आहे. जवळ हाटा झिरो फाटा, म्हणजे याचा अर्थ झिरो फाट्यापासून पलीकडं हिंगोली सुरू होते. इकडं मंठा म्हणजे जिंतूरच्या पुढे गेलं की जालना जाऊ. आपल्या परभणी जिल्ह्याचा हा राजकीय भूगोल झाला. काय झाला? राजकीय भूगोल झाला. आणि लास्ट सांगायचं, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना कशी आहे, तशी परभणीची प्राकृतिक रचना कशी आहे. आपल्या परभणी जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर जिंतूर तालुक्यातून जाणारी अजिंठा डोंगररांग, ज्याला आपण जिंतूर म्हणजे जिंतूर टेकड्या म्हणतो, ऍक्च्युली ते काय माहितीये का, अजिंठा डोंगररांग गेलेली आहे. आणि आपल्या परभणी जिल्ह्याच्या दक्षिण भागातून, नैऋत्य भागातून म्हणजेच गंगाखेड नावाच्या तालुक्यातून बालाघाट नावाची डोंगररांग जाते. कोणती? बघा, परभणी जिल्ह्याच्या उत्तरेला अजिंठा डोंगर, परभणीच्या दक्षिणेला बालाघाट डोंगर, आणि या दोघांच्या मध्यामध्ये गोदावरी नदी आणि पूर्णा नद्यांच्या खोऱ्यांमुळे सुपीक असणारा गाळाची मृदा आणि रेगुर मृदा असणारी काळी कसदार मृदा आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं कापसाचं पीक, ऊसाचं पीक आणि ज्वारीचं पीक घेतलं जातं. हे आपल्याकडे प्रमुख पीक आहेत. गंगाखेड असेल, पूर्णा असेल, या भागामध्ये ऊसाचं पीक आहे. उर्वरित भागामध्ये मानवत सारखा, पालम सारखा, सोनपेठ सारखा तालुका असेल, कापसाचं पीक आहे. उरलेल्या या भागात सोयाबीन आहे. भाऊ टेन्शन घेऊ नको, मी सांगतो की बरोबर आहे. नाही आता म्हणू का मूग उडीद, आपल्याकडचे शेतकरी काय करतात, 2च मुगाचे तास, 2च उडदाचे तास. काऊन? हिवाळ्यात उडदाचे लाडू खाण्यासाठी आणि पुरीच्या लग्नात पापड असण्यासाठी मुगाचे 2 तास, उडदाचे 2 तास, उरलेली तूर हाट डाळ. अय बरोबर नाही? हे काय झालं रे? भूगोल कशाचा? परभणीचा. मग परभणी हा महाराष्ट्राचाच भाग आहे की नाही? मग जसं परभणीचं आपण सांगितलं, आता काय सांगितलं परभणीचं, मी परभणीचा उल्लेख केला पर्यटनामध्ये, गंगाखेड घेतलं, त्याच्यानंतर पारदेश्वर मध्ये सर दर्गा असेल. बरोबर. शैक्षणिक सांगताना मी कशाचा उल्लेख केला रे? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. राजकीय भूगोल सांगताना आपल्या परभणीच्या शेजारी असणाऱ्या जिल्ह्याचा उल्लेख केला. दळणवळण वाहतूक म्हटल्याच्या नंतर आपण नॅशनल हायवे घेतला, लोहमार्ग घेतला, विमानतळ सुद्धा घेतलं, कंसात नव्हतं म्हणून. बरोबर आहे नाही? मग हे दळणवळण आणि वाहतूक घेतलं. बरं, साक्षरता घेतली आपण, लिंग गुणोत्तर सुद्धा उल्लेख केलाय. बरोबर. औद्योगिक सुद्धा घेतलं की मानवत सारख्या ठिकाणी काय तर जिनिंग फॅक्टरी आहेत. 5 स्टार MIDC नाही पण MIDC आहे, पंचतारांकित औद्योगिक वसाहत. जशी नागपूरला बुट्टी बोरी, बुटकी पोरगी नाही, बुट्टी बोरी लक्षात घे. मग मी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला ना. पुन्हा प्रमुख वाहणाऱ्या महत्वाच्या नद्या सुद्धा आपण पाहिल्या की नाही? गोदावरी नदी असेल, पूर्णा असेल, याशिवाय दुधना, करपरा नदी आहेत. मग हे जर परभणीतली आपण माहिती सांगत असेल तर अशीच माहिती जर आपण महाराष्ट्रात सांगत असेल तर बस त्यालाच म्हणायचं महाराष्ट्राचा भूगोल. मग महाराष्ट्राची हद्द कोणत्या कोणत्या राज्याला लागून आहे, कोणते कोणते राज्य महाराष्ट्राच्या शेजारी आहेत, महाराष्ट्रातून प्रामुख्यानं वाहणाऱ्या नद्या आपण सांगतो गोदावरी, भीमा, कृष्णा, ज्याच्यामध्ये आपलं उभं आयुष्य गेले. लक्षात घ्या, आपल्या पिढीजात लोकांचं आयुष्य गेलं. बरोबर. हेच गोदावरी, हेच भीमा आणि हेच कृष्णा आपल्या महाराष्ट्राची शौर्यगाथा सांगत असताना आपल्या पूर्वजांचा इतिहास देखील सांगण्याचं काम ह्या नद्या सांगतात. आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेला असणारा बिटणीसारखा, एखाद्या ढालीसारखा उभा असणारा सह्याद्री पर्वत, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर असणारा सातपुडा पर्वत, हे सुद्धा महाराष्ट्राची यशोगाथा सांगतात की नाही? विदर्भ खनिज संपत्तीचं भांडार, विदर्भ खनिज समृद्धीचं भांडार आहे. दगडी कोळसा असेल, क्रोमाइट असेल, डोलोमाइट असेल, लोह खनिज असेल, विदर्भामध्ये आहे. एवढंच काय, वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती जर बघितल्या, वन बघितलं, ते सुद्धा विदर्भात आहेत. वन्यजीव सृष्टीसाठी आणि व्याघ्र प्रकल्पासाठी सुद्धा आपण विदर्भ बघतो. व्याघ्र राजधानी म्हणून नागपूरचा उल्लेख करतो. महाराष्ट्राचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे. आषाढी एकादशी असो किंवा कार्तिकी एकादशी असो, वार्षिक म्हणजे एका वर्षामध्ये 2दा महत्वाची यात्रा भरते. आणि वारकरी संप्रदायाचा जो वसा आहे, वारसा आहे, तो आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. साहजिकच पंढरपूर आपल्या डोळ्यासमोर येतं, आळंदी आपल्या डोळ्यासमोर येतं, देहू, सासवड सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतो. लक्षात घ्या, ज्या वैष्णवांचा मेळावा चंद्रभागेच्या तीरावरती आपल्याला पाहायला भेटतो, तीच पंढरी आणि तीच आळंदी आपल्या डोळ्यासमोर येते. लक्षात घ्या. याशिवाय ज्या मराठवाड्याला संतांची भूमी म्हणतो, समर्थ रामदास स्वामी असतील, संत जनाबाई असतील, नामदेव महाराज असतील, बरोबर आहे, गुरु गोविंद सिंगजी असतील, हे सगळे संत येवना, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपेगाव संत ज्ञानेश्वरांचं जन्मगाव आहे.
नाथ महाराज पैठण आपल्या डोळ्यासमोर येतं, लक्षात घ्या. मराठवाडा संतांच्या भूमीकडे पाहिलं जातं. शेतीच्या बाबतीमध्ये ज्या प्रदेशाचा प्राबल्य तो कृषी संपन्न असणारा पश्चिम महाराष्ट्र, तिकडे गेलं, सांगली जिल्ह्यामध्ये गेलं की दूरवर आपल्याला हळदीच्या बागा दिसतात. नगर जिल्ह्यामध्ये गेलं की आपल्याला ऊसाचे फळ दिसतात. नाशिकला गेलं की आपल्याला अंगुराचे म्हणजे द्राक्षाचे मळे दिसतात. सोलापूरला गेलं की डाळिंबाच्या बागा दिसतात. बरोबर आहे, डाळिंबाच्या बागा दिसतात. कृषीच्या बाबतीत वैभव संपन्न असणारा आपल्या पश्चिम महाराष्ट्र आपल्याला दिसून येतो. लक्षात घ्या, हा महाराष्ट्राचाच काय भूगोल आहे. ज्या तापी नदीला आपण खानदेशाची कन्या म्हणतो, बहिणाबाई चौधरींचा प्रदेश म्हणून ज्या भागाकडे पाहतो तो खानदेश आपल्या महाराष्ट्राचा मुकुटमणी आहे. आपल्या महाराष्ट्राचा मुकुटमणी आहे. नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल, ज्या भागामध्ये रामोशी भिल्लांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे, नव्हे नंदुरबारला आपण 100% आदिवासींचा जिल्हा म्हणतो. लक्षात घ्या, मुकुटमणी आपल्या महाराष्ट्राचा आहे की नाही. दूरवर अथांग असलेला समुद्र, तांबडी माती, उंचच्या उंच नारळाच्या बागा, सुपारीच्या बागा, साहजिकच आपल्या डोळ्यासमोर कोकण येतो. काय येतो? कोकण. महाराष्ट्राच्या सौंदर्यामध्ये भर टाकण्याचं काम हा कोकण करतो. निमुळता आणि चिंचोळ असणारा प्रदेश, पालघर जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग पर्यंत. आणि त्याच कोकणामध्ये आपल्याला आठवतं छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले वेगवेगळ्या प्रकारचे गड किल्ले नाही, राजगडापासून ते रायगडापर्यंत, विजयदुर्ग पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत. लक्षात घ्या, हे किल्ले आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडून देतात. ज्या लेण्यांनी जागतिक बौद्ध धर्माचा वारसा सांगितलाय, जागतिक बौद्ध धर्माचा वारसा सांगणारी अजिंठा प्रसिद्ध जगप्रसिद्ध लेणी आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवामध्ये मानाचा मुकुटमणी म्हणून आपण या अजिंठा लेण्याकडे पाहतो. ह्या अजिंठ्याच्या लेण्या, वेरूळच्या लेण्या, दौलताबादचा किल्ला, ह्या आपल्या मराठवाड्याचं नव्हे महाराष्ट्राचं भूषण आहे. लक्षात घ्या, आहेत की नाही ह्या लेण्या. जगातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून लोक ह्या लेण्या पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, संभाजीनगरला येतात. म्हणून छत्रपती संभाजीनगर आपल्या मराठवाड्याची नव्हे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी, पर्यटन राजधानी. लक्षात घ्या, पर्यटन राजधानीचा दर्जा आहे की नाही. एवढंच काय, सांप्रदायिक तत्वामध्ये जर जाऊन बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये महत्वाचे 5 ज्योतिर्लिंग आहेत. 2 पश्चिम महाराष्ट्रात वगळले तर मराठवाड्यामध्ये 3 येतात. हिंगोली जिल्ह्यामध्ये असणारा औंढा या ठिकाणचं नागनाथाचं मंदिर, बीड जिल्ह्यातलं परळीचं नावाचं ठिकाण वैजनाथचं मंदिर, आणि संभाजीनगरमध्ये घृष्णेश्वराचं मंदिर, हे ज्योतिर्लिंग असतील. किंवा पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यातलं भीमाशंकराचं मंदिर असेल, किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वराचं मंदिर असेल गोदावरीच्या कडेला. लक्षात घ्या, ज्योतिर्लिंग आहेत. महाराष्ट्राच्या भूगोलाचं अद्वितीय वैशिष्ट्य लक्षात घ्या. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे नाशिक, आहे की नाही. संस्कृत कवी म्हटलं की आपल्याकडे नांदेड डोळ्यासमोर येतं की नाही. आणि सांस्कृतिक राजधानी म्हणलं की पुणे डोळ्यासमोर येतं. शैक्षणिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर म्हणल्या कोण येतं आपल्या डोळ्यासमोर? पुणे येतं. आणि देशाची आर्थिक राजधानी, जिथं माणसं कमी पैसा जास्त आहे. पण हल्ली आताचा काळ बदलला, जेवढे माणसं तेवढाच पैसा, जेवढा पैसा तेवढीच माणसं. देशाची आर्थिक राजधानी डोळ्यासमोर येते मुंबई, जिच्यामुळं आपल्याकडे काय झालं, अनेक हुतात्म्यांनी रक्त सांडलं होतं, ज्याच्यामुळं अनेक वाद निर्माण झाले होते. मुंबई तुमची की मुंबई आमची, मुंबई तुमची का मुंबई आमची. संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. अण्णाभाऊ साठेंची शाहिरी आणि अण्णाभाऊचा टफ त्या ठिकाणी वाजला. आणि शेवटी 1 मे 1960 ही मुंबई आपल्या महाराष्ट्रामध्ये सामील झाली आणि अस्तित्वात आला तो संयुक्त महाराष्ट्र. मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या जडणघडीतला कोहिनूर हिरा म्हणजे मुंबई. हीच ती मुंबई, ज्या मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरून, आझाद क्रांती मैदानावरून महात्मा गांधींनी संदेश दिला होता ऑगस्ट 1942 छोडो भारत चले जाओ. तीच मुंबई, ही मुंबई. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडेंनी सुद्धा गिरणी कामगारांसाठी अनेक आंदोलनं छेडली होती. हीच ती मुंबई, जिथं नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी त्या मुंबईचा पाया घातला. म्हणून अनभिषिक्त सम्राट झाले कोण? नाना जगन्नाथ शंकर शेठ. लक्षात घ्या, मुंबईच्या जडणघडणीमध्ये आणि मुंबईच्या विकासामध्ये ज्या माणसांनी योगदान दिलं होतं ते नाना जगन्नाथ शंकर शेठ मुंबईचे शिल्पकार आहेत. मुंबईचे कोण आहेत? शिल्पकार आहेत. प्रल्हाद केशव अत्रे नानाचं वर्णन करताना म्हणतात, नाना यथार्थानं, नाना खऱ्या अर्थानं मुंबईचे कोण आहेत? अनभिषिक्त सम्राट आहेत मुंबई. बघा, हा सगळा महाराष्ट्राचा भूगोल आहे भैया. केवळ नद्या आणि वन बगिते म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल नसतो. असतो का? खनिज संपत्ती, नद्या, वने, सरोवरे, त्याच्यानंतर ना आर्थिक शहर, पंचतारांकित असणाऱ्या वसाहती. आपण जर पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं तर बारामती, इंदापूर, विदर्भात बघितलं तर बुट्टीबोरी,
आपल्याकडे संभाजीनगरला बदललं तर शेंद्रा, बिडकीन, बजाजनगर ह्या महत्वाच्या MIDC ज्याला आपण औद्योगिक वसाहती म्हणतो, हे सुद्धा महाराष्ट्राच्या भूगोलाचं काय वैशिष्ट्य आहे. मग हाच आपल्याला भूगोल शिकायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे काय हो, भूगोल. किती सोपं आहे, याला म्हणतात महाराष्ट्राचा भूगोल. मग मला सांगा, सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. पोरग पुण्याला फॉर्म भरायला गेलं की सगळं पाहून येतं. दगडूशेठच्या गणपतीचं दर्शन घेतंय, बरोबर आहे नाही? नव्हे, अष्टविनायक बी बघतं, शनिवार वाडा बी बघतोय की नाही? कात्रचं सर्पोद्यान बघतोय, नाग बघतोय, जाऊन कोबरा. ओय भया, इकडे बघ, धामण नाही बघायचं, भोनच बाजूलाच बसलेला. हा, बघतो की नाही? मुंबईला फॉर्म भरल्याच्या नंतर आपण जातो की नाही छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय बघायला. त्याच्या बाजूलाच आपण गेलं की ज्या सम्राटाच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया उभारला, तिथं समुद्राच्या काठावरती आहे की नाही? समुद्राच्या लाटा धडकत राहतात आणि इतिहासाची आठवण करून देतात. गेटवे ऑफ इंडिया मुंबईला आहे. सम्राट पंचम जॉर्ज 1911 भारताच्या भेटीवर आले होते आणि सोबत राणी मेरी होती. म्हणजे तिचं नाव मेरी होती, आपली नव्हती, बरोबर आहे की? ती सम्राटाचीच होती, पण नाव तिचं काय होतं? राणी. ती म्हणते तेरी मेरी, नाही ते मुंबई आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे की नाही? ज्या मुंबईला आपण मुंबईची जीवनवाहिनी म्हणतो, ती लोकल ट्रेन सुद्धा, लक्षात घ्या. हे सगळं महाराष्ट्राचा आपल्याला इतिहास आहे, बरोबर आहे? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक पैलवानांनी महाराष्ट्र केसरी बरोबर हिंद केसरीला सुद्धा काय घेतली, गवसणी घातली. त्या कुस्तीगिरांची, त्या मल्लांची आठवण देणार आपला कोल्हापूर जिल्हा आहे की नाही? ज्या तांबड्या मातीतला पारंपरिक आपला खेळ आहे, तो तांबड्या मातीतला पारंपरिक खेळाची आठवण देऊन करणारा कोल्हापूर जिल्हा आपल्याला सातत्यानं सांगतो, शूर मर्दानाची ताकद, लक्षात घ्या, बरोबर आहे? आपला आहार कसा असला पाहिजे हे सांगून देणारा दुधा तुपाचा जिल्हा धुळे. कोणता? धुळे. आणि या महाराष्ट्रामध्ये कुठल्या विशिष्ट एका जमातीचं वर्चस्व नसून इथं 12 बलुतेदार, 18 पगड जाती राहतात. तेली, तांबोळी, नावी, शिंपी, कोळी, माळी, साळी या लोकांसाठी ज्या आपण ज्या लोकमान्य टिळकांना नेहमी म्हणत होतो, तेल्या तांबोळ्याचे पुढारी. तेल्या तांबोळ्याचे पुढारी कोणाला म्हणतात? लोकमान्य टिळकांना म्हणतात. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये होमरूल नावाची चळवळ सुरू केली होती, लक्षात घ्या. आणि हे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार, हे टिळकांनी त्या काळामध्ये ठणकावून सांगितलं होतं. 1 ऑगस्ट 1920 टिळकांचा हस्त झाला आणि या ठिकाणी सुरू झालं गांधी युग, लक्षात घ्या. या महाराष्ट्रानं अनेक लढे बघितलेत, या महाराष्ट्रानं अनेक संघर्ष बघितलेत, या महाराष्ट्रानं खूप मोठा एक वारसा आपल्याला दिलेला, लक्षात घ्या. त्या महाराष्ट्राचाच भूगोल शिकायचा. इतका सुंदर भूगोल आहे महाराष्ट्राचा. बस आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला हा भूगोल शिकायचा आहे यावेळेस. याला का नाही लक्षामध्ये? झोपल्या अर्ध्या, एकीने दिली डुकली, हे नाही टाक अंग बाई, काय अडचण नाही, इशे येत नाही. बस एक तर म्हणती ह्या मनाच्या विरुद्ध सुरू झालं, मला इतिहास बघायचा होता, भूगोल सुरू झाला महाराष्ट्रात, काय सांगायला माहिती मास्तर, काही बी कळलं बुवा. इथं मी केव्हा महादेवाच्या मंदिरात गेले नाही, गेले तर केव्हा मी आरती म्हणली नाही. आरती म्हणणाऱ्याने म्हणली, मी फक्त घंटा वाजविला. लवथवती विक्राळा, ब्रह्मांडी माळा, ईशे कंठे काळा, त्रिनेत्री ज्वाळा पेटली. हे नाही, बरोबर आहे, आरतीच नाही आली, बरोबर आहे ना? आणि या आरतीला पाहून आरतीच्या मागे गेला. आलं तर काहीच नाही, पण जे देव प्रसाद, जे देव मोदूक, जे देव शिरणी, डोसक्यात फोडायला पाहिजेत होतं नारळ. नाही, महादेवाच्या मंदिरात चाललाय गणपतीची आरती म्हणायला आहे, बरोबर आहे? नाही तर काय, विठ्ठलाच्या मंदिरात समोर राहिला ज्ञानेश्वराची आरती म्हणायला आहे, बरोबर नाही? आरती करू द्यान राजा महाकैवल्य ते, बरोबर महाराज, नाही बापू, महाराज बसवलाय. कधी कधी आपलं वाक्य चुकलं तर आहे ना, बरोबर आहे? संत वाङ्मयाचा चांगला अभ्यास आहे या माणसाला, बरोबर आहे ना? बरोबर आहे. हा, नाही सांगायचं बरं, काय चुकून दुसरीच आरती निघायची, काय सांगा, आसाराम बापूची आरती आल्या आता सांगायचा सर आरती बदल. हा, नेक्स्ट झालं तर आपण पाहणार आहोत भूगोल, लक्षात घ्या. महाराष्ट्राचा भूगोल, सर्वप्रथम महाराष्ट्राची जडणघडण कशी झाली त्यावर एक नजर, त्यावरती एक नजर. हा, टाकायची नाही, द्यायची फक्त. मी अगोदर सांगितलंय, चंद्रू तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका. इकडं बघायचं, शंभू तिथे अंबिका, अंबिका म्हणजे पार्वती, आणि शंभू मध्ये आहे ना आपल्या भूगोलात डोंगरांग. शंभू कोणती डोंगरांग, कोणता महादेव? ते पाहिजे उघडा महादेव म्हणले. बया, महादेव आपला उघडा नाही, झाकलेलाच आहे.
बरोबर नाही, उघडा महादेव नाव ठेवलंय. काय आपली परभणी आहे, परभणीमध्ये जे पत्ते नाही ते पत्ते हेत. स्टेशनला उभं राहिलं तर नुसतं म्हणलं काळ्या कमानी सोड, ते बरोबर गेट आपल्या मराठवाडा विद्यापीठाच्या गेटला चालते, तिथे काळी कमानाची गोष्टच नाही, पण त्यांना बरोबर आणले की नाही. हा, आणि त्याला म्हटलं ना उघड्या महादेव सोड, बरोबर ते महादेवापाशी नेऊन ठेवते. पारदेश्वर महादेवाला नेते का नाही. मध्या काळात काय रोग आला काय माहित, परंतु सगळीकडे 10चा बंद्या चालायचा, पण आपल्या परभणी 10चा बंद्या म्हणले की नाही चलत नाही घेत नव्हती. आता लोक घ्यायला लागले, तर नाही तर 10चा बंद्याच घेणे गेली कोणी. माझ्याकडे तेवढी मोठी संगळली होती, बरोबर आहे, पण आता घ्यायलेत लोक. ओके चला, लक्ष देतो का आता. बघा, महाराष्ट्राचा भूगोल शिकताना सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याची निर्मिती हा घटक घेऊयात आपण. कशाची निर्मिती? महाराष्ट्राची निर्मिती आपल्याला बघायची. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती पाहताना एवढंच आपल्याला माहिती आहे की दिनांक 1 मे साल 1960 या दिवशी आपला महाराष्ट्र काय झाला? स्थापन झाला. भाऊ, 1 मे 1960 ला महाराष्ट्र काय झाला? स्थापन झाला. बरोबर आहे का? 1 मे 1960 ला महाराष्ट्र स्थापन झालेला आहे. पण हा महाराष्ट्र स्थापन झाला, पण त्याच्या अगोदर स्थिती काय होती, आपण कुठं होतो ते 2 मिनिटांमध्ये आपण एकदा बघून घेऊया. आता लक्षात घ्या. चला बघा, जेव्हा इंग्रज आपल्या भारतामध्ये आले होते, जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले होते, सर्वप्रथम या ब्रिटिशांनी काय केली? मुंबई काबीज केली होती. मुंबई काबीज केली म्हणजे तसं जर बघायला गेलं तर आपल्या भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाला इंग्रज आले होते. सर्वात अगोदर आपल्या भारतामध्ये वास्को द गामाच्या रूपानं पोर्तुगीज आले होते की नाही? आपण म्हणतो ना 21 मे 1498 भारताच्या कालिकत नावाच्या बंदरात पाऊल ठेवणारा पहिला युरोपियन तथा पहिला पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा. हा, तर अशा पद्धतीनं पोर्तुगीज आपल्या भारतामध्ये वास्को द गामाच्या रूपाने आली. जवळपास सरासरी 95-97 वर्षाच्या नंतर, म्हणजे पोर्तुगीजाची एक पिढी गेल्याच्या नंतर आपल्या देशामध्ये डच आले. कोण आले? डच आले. आणि जसे डच आपल्या भारतात आले तसे सगळ्या भारतीय लोकांच्या पोटात डच खायला लागलो. आणि 3 नंबरला म्हणजे 1599 ब्रिटिश भारतात आले. 1600 ला कंपनी स्थापन झाली. 1600 ला कंपनी स्थापन झाली. आणि सुरुवातीला कंपनी स्थापन झाल्याच्या नंतर त्या ब्रिटिशांचा एक राजपुत्र होता. काय नाव त्याचं? चार्ल्स. काय नाव होतं? चार्ल्स. याचा विवाह झाला होता पोर्तुगीजाच्या राजकुमारी सोबत, कॅथरीन का? बर, कॅटरीना म्हटलं तर कोण काय म्हणणार आहे? राजकुमारी कॅथरीन पोर्तुगीजाची, चार्ल्स ब्रिटिशांचा. दोघांमध्ये लग्न कुठं? युरोपात. दाबून बुंदी कुणं? युरोपातल्या लोकांनी. बरोबर आहे नाही? लग्न झालं. ही पोर्तुगीजाची राजकुमारी होती, हा पोर्तुगीजांचा होता. आता एका राजकुमारीचं लग्न दुसऱ्याच राजकुमारासोबत होईल, किंवा एखाद्या राजकुमाराचं लग्न राजकुमारी सोबतच होईल ना, काही भट्टीवाल्यासोबत होईल? पप्पा लग्न करायचं, ही म्हणली. पप्पा मला ओके बघतो. शिमगा पाडव्याच्या मधात बघितला चार दोघांचं लग्न युरोपात, बुंदी दाबून. आता लग्न तेचा असो का लग्न असो, आपलं हुंडा आजलाच. तसं आपण कायदा शिकलो ना, हुंडा प्रतिबंधक कायदा. हुंडा भया इकडे बघ, येळ नाही अजून घ्यायचा. हुंडा कायद्यानं बंदी आहे, हुंडा कायद्यानं बंदी आहे, घेता येत नाही, पोरिओ द्यायचा बी नाही. नाही ते म्हणतात आम्हाला द्यायची गरज बी नाही. तेच म्हणाले घेता का, आम्ही देतो हुंडा. बरोबर आहे ना. तुम्हाला सांगितलंय आमच्या गावामध्ये 32 वर्षाचे 35 पोर आहेत सध्या. आमच्या गावामध्ये 32 वर्षाचे 35 पोर आहेत. अर्धे तर गेले कुंभमेळ्यात कमरेला गांजा बांधून. बम बम. बरोबर आहे. आता तेच होईल म्हणून गॅरंटी आहे का? राहिले तसे ते राहिले भाऊ. त्याच्यामुळं नोकरीला लागायचं बरं काय अवघड नाही. तर कंडिशन काय सांगावं, त्याच्यात पुन्हा आपला नंबर लागायचा. हो तर याचं लग्न झालं होतं माहिती आहे ना. याचं लग्न लई दिवस झालं 1661 ला. हुंड्याची व्याख्या तुम्हाला मागे सांगितली होती, परत सांगतो. हुंडा म्हणजे काय? विवाह प्रसंगी, हुंड्याची व्याख्या काय? विवाहाच्या प्रसंगी वर पक्षाकडून किंवा वधू पक्षाकडून आर्थिक स्वरूपामध्ये दिली जाणारी कोणतीही वस्तू म्हणजे हुंडा. हुंडा म्हणजे काय फक्त पैसा बंडल नाही, आर्थिक स्वरूपातील कोणतीही वस्तू देणं घेणं म्हणजे काय? हुंडा. लग्नाला चालला आणि म्हणाला सासरे बोला मला बुलेट पाहिजेत. पट्ट्याचं वजन किती माहिती का? 35 किलो. आणि बुलेट मागायला अंगावर पडली, 4 लोक लागली उचलायला. बुलेट जर मागत असेल तर तो पण काय झाला?
हुंडा झाला, ते पण काय झाला, हुंडा झाला. हा, कोण भेट वस्तू देत असेल तर त्याला हुंडा म्हणता येत नाही. चपटी कळशी लग्न चपटी कळशी असती ना, ती दिली म्हणजे याचा अर्थ त्याला हुंडा म्हणतात. ते प्रेमानं दिली, बरोबर आहे नाही. आणि कळशी का दिली गेली माहितीये का, तुझ्या आयुष्याचं पाणी झालं, ही कळशी घे. आणि तुळशीला 2 टाइम वाय. लक्षात घ्या, याचं लग्न झालं, हिच्या बापानं हुंडा दिला. हिच्या बापानं याला हुंडा काय दिला माहितीये का, लग्न युरोपात, नवरदेव युरोपातला, नवरी युरोपातली, हुंडा आपल्या भारतातला, मुंबई हुंडा दिला. जशी याच्या बापाच्या घरची होती, एक हे पोरी मुंबई तुलाच राहू दे. बरोबर, गेली मुंबईला. आता मुंबई आज होती तशी मुंबई होती का, कशाच्या इमारतीन, कशा विमानाचा शोधत नव्हता. कसं काही नाही, पडीत असलेली माळ रानासारखी खडकाळ जमीन म्हणजे मुंबई बेट होतं. लक्षात घ्या, हे मुंबई बेट दिलं. आणि आपल्या भारतात तर कंपनी आलीच होती, ईस्ट इंडिया. मग या कंपनीला जहाज उभा करायला एखादा बेट पाहिजेच होतं. त्याच्या नजरात आलं मुंबई बेट. मग हे कंपनीचे लोक कुणाकडे गेले, चार्ल्स कडे गेले. चार्ल्सला काय सांगितलं, लग्नात भेटलाय हुंडा, काय मुंबई द्या ना आम्हाला, फुकट देऊ नका, भाड्यानं द्या. या भाड्यानं देऊन टाकलं. वार्षिक 10 पौंड, वार्षिक 10 पौंड एवढ्या किमतीनं देऊन टाकलं. मुंबई कुणाकडे गेली रे, इंग्रजांकडे. मुंबई कुणाकडे गेली, इंग्रजांकडे. तेव्हा त्या मुंबईला सुरुवातीला आपण म्हणत होतो मुंबई इलाखा. काय म्हणतो आपण तेव्हा, मुंबई इलाखा. सुरुवातीला मुंबई इलाखा म्हणायचे. इलाखा कळतं ना, इलाखा. इलाखा म्हणजे काय, परिसर, आजूबाजूचा. आता का बाबा आपले भांडण झाल्यावर आपण काय म्हणतो, मग ह्या इलाख्यात ये की मग सांगतो तुला मी काय ते. हा, इलाखा त्याला म्हणतात. इलाखा म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूचा, आपल्या गावाच्या आजूबाजूचा परिसर. आमच्या इलाख्यात ये, आमच्या इलाख्यात. पुन्हा समोरचा डाला काय म्हणते, हा भाऊला आला आठवला, हर किसी के गली में शेर होता है की नाही. तसं मुंबई इलाखा म्हणजे मुंबईच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे मुंबई इलाखा. बरोबर का, याला काय म्हणायचे, मुंबई इलाखा. नंतरच्या काळामध्ये काय झालं, मुंबई इलाखा मागे पडलं. आणि मुंबई इलाख्याच्या नंतर याला आपण काय म्हणायला लागलो माहितीये का, मग मुंबई प्रांत, बॉम्बे प्रोव्हिन्स, मुंबई प्रांत. आपण म्हणतो की नाही, माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन हा मुंबई प्रांताचा गव्हर्नर, जॉन माल्कम हा मुंबई प्रांताचा गव्हर्नर. मुंबई इलाखा झाल्यावर जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या सीमा वाढल्या तेव्हा तो प्रांत बनला. काय बनला, प्रांत बनला. काय बनला, प्रांत. आणि जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला, भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या भारताला संघराज्याचं रूप देण्यात येऊ लागलं. आणि संघराज्याचं रूप देता देता आपण काय केलं, आपल्या देशात राज्य निर्माण करायला लागलो. मग मुंबई राज्याचं, आपण मुंबई प्रांताचं मुंबई राज्य निर्माण केलं. काय केलं, बॉम्बे इस्टेट, बॉम्बे स्टेट असं म्हणायला लागलो, मुंबई राज्य. पण नंतर आपल्या देशामध्ये एस.के. दार आयोग आला, JVP समिती आली, फाजल अली नावाचं एक आयोग आला, आणि भाषिक प्रांतवार पुनर्रचना आयोग स्थापन झाला. आणि भाषेच्या आधारावर काय निर्माण व्हायला लागलं, राज्य. भाषेच्या आधारावर काय निर्माण व्हायला लागले, राज्य. जशी भाषा तसं राज्य, जशी भाषा तसं राज्य. उदाहरणार्थ, भाषिक तत्वावर निर्माण झालेलं पहिलं राज्य होतं आंध्र प्रदेश, तेलुगू भाषिकांचं. पोटी श्रीरामल्लू नावाच्या व्यक्तीनं जवळजवळ 52 दिवस आमरण उपोषण केलं. त्याचा मृत्यू झाला आणि मागणी तीव्र झाली. साहजिकच केंद्र सरकारनं तेलुगू भाषिकांसाठी स्वतंत्र आंध्र प्रदेश राज्य निर्माण केलं. मग आपल्याकडे तीच मागणी सुरू झाली. पण आपल्या मुंबई नावाच्या या प्रांतामध्ये अर्धे लोक मराठी भाषा बोलणारे, अर्धे लोक गुजराती बोलणारे. त्याच्यामुळं आपल्याकडे अर्धी मराठी अर्धी गुजराती बोलणारे असे दोन्ही लोक होते. गोकुळधाम सोसायटी, आत्माराम भिडे एकमेव सेक्रेटरी, माहित असेल ना. बाजूला जेठा, बरोबर नाही, बबिता. म्हणजे कळालं ना का, एका सोसायटी झाली का. तसे आपल्या मुंबईमध्ये अलग अलग हे 2 भाषा बोलणारे लोक होते भाऊ, अलग अलग लक्षात. आत्माराम भिडे बी तिथंच आणि जेठा बी तिथंच, अलग लक्षात. बस म्हणून मुंबई राज्याचं नाव बदललं आणि नंतर तयार झालं 2 भाषा बोलणाऱ्या लोकांचं राज्य, त्याचं नाव द्वैभाषिक मुंबई राज्य. मुंबई राज्य की नाही बघा, हे बी राज्य कोणतं आहे, मुंबईत राज्य. पण 2 भाषा बोलणारे आहेत बघा, दोन भाषा बोलणाऱ्यांचं राज्य द्वैभाषिक मुंबई राज्य. म्हणजे इथंच आत्माराम भिडे बी आणि इथंच जेठालाल बी, बरोबर आहे. बाकी नट्टू काका घरी, पोपटलाल लक्ष, पोपटलाल. हे बघा, मुंबई राज्य, द्वैभाषिक मुंबई राज्य स्थापन झालं दिनांक 1 नोव्हेंबर साल 1956. द्वैभाषिक मुंबई राज्य स्थापन झालं. आणि द्वैभाषिक मुंबई राज्य स्थापन झाल्यावर काय झालं माहितीये का,
गुजरातचे लोक म्हणले आम्हाला मराठी माणसांसोबत राहायचं नाही. मग आपले मराठी माणसं सुद्धा म्हणले तुम्हाला आमच्यासोबत ठेवायलेच कोण? बरोबर. ते म्हणले आम्हाला यांच्यात राहायचं नाही. मग आपण लोक म्हणले नांदवायलेच कोण? बाजूला व्हा. मग ते म्हणले ओके आम्ही आमचं गुजरात लोकांचं गुजरात तयार करू. आपल्या लोकांनी सांगितलं मराठी भाषिकांचा आम्ही आमचा महाराष्ट्र स्थापन झालो. अडचण तेला नाही, अडचण आपल्याला होती. गुजरात राज्य निर्माण करायला अडचण नाही, महाराष्ट्र राज्य निर्माण करायला अडचण नाही. अडचण होती तिच्यामुळं, हिच्यामुळं. नेमकं म्हणू लागले ही कोणाची? मग गुजरातचे लोक म्हणले ती आमचीच आहे. मग आपले लोक काय म्हणले? आमची आहे. आपले मराठी माणसं सोडतात का तिला? नाही. बस 4 वर्ष रक्तरंजित इतिहास, लढा सुरू. अना भाऊसाठेंची शाहिरी गाजली, माझी मैना गावावर राहील. लक्षात घ्या. 107 हुतात्म्यांचं बलिदान झालं. त्याच्यात पुन्हा या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये SM जोशी असतील, प्रल्हाद केशव अत्रे असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, अण्णाभाऊ साठे असतील, ह्या सगळे लोक या लढ्यामध्ये सामील झाले. आणि शेवटी आपण मुंबई काय त्याला सोडलीच नाही. या मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला दिनांक 1 मे 1960 ला. 1 मे 1900, लक्षात घ्या, 1 मे वर्ष 1960 या दिवशी आपला महाराष्ट्र स्थापन झाला. म्हणून या दिवशी महाराष्ट्र स्थापन झाला म्हणून 1 मे हा आपला काय असतो? महाराष्ट्र दिन असतो. काय असतो आपला? महाराष्ट्र दिन असतो. पोरो 1 मे ला महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र दिन स्थापन झाला. जसा 1 मे ला महाराष्ट्र दिन असतो तसाच 1 मे ला गुजरात दिन पण असतो. कारण त्याच दिवशी गुजरात वेगळा आणि महाराष्ट्र वेगळा. मुंबई आपल्या वाट्याला आली. मुंबई आपल्या वाट्याला आली. 1 मे 1960 ला महाराष्ट्र स्थापन झाला आणि दिनांक 1 मे 2010 ला आपला महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन वर्ष पूर्ण झाली. 50. आपले वर्ष किती पूर्ण झाले? म्हणजे 2010 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाले. साहजिकच 50 वर्ष झाल्यावर आपण कोणता महोत्सव साजरा करतो? सुवर्ण. कोणता महोत्सव साजरा करतो? सुवर्ण महोत्सव. म्हणजे यावर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्र राज्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष कोणतं? 2010 हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष. पुढं कोरोना लागला, लॉकडाऊन झालं. 1 मे वर्ष 2000, 1 मे 2020, 1 मे 2020 या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली? 60 वर्ष पूर्ण झाली. आणि साहजिकच 60 वर्ष पूर्ण झालं काय असतं? हिरक महोत्सव. म्हणून महाराष्ट्र राज्याचं हिरक महोत्सवी वर्ष कोणतं? 2020 हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचं हिरक महोत्सवी वर्ष. 2020 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला एकूण किती वर्ष पूर्ण झाले? 60. सध्या फेब्रुवारी संपण्याच्या उंबरट्यावर आहे. संपण्याच्या उंबरट्यावर आहे. लक्षात घ्या. फेब्रुवारी झाला, मार्च झाला, एप्रिल झाला की आता आपल्याकडे येईल 1 मे. मात्र साल असेल 2025. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला एकंदरीत पूर्ण वर्ष होतील किती? 65 वर्ष पूर्ण होतील. लक्षात घ्या. हा आपला महाराष्ट्र होता. या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अनेक लोकांचं खूप सारं महत्वाचं योगदान आहे. जसे की आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार की नाही, म्हणून ज्यांचा उल्लेख करतो ते आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. तर नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री. लक्षात घ्या. यांचा सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये काय सिंहाचा वाटा आहे आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे. लक्षात राहू द्या. हा झाला आपला महाराष्ट्र. ओके. तर आता आपण उद्याच्या तासिकेमध्ये शिकूयात पोरो काय. उद्याच्या स्थापनेमध्ये पाहूयात आपला महाराष्ट्र राज्य स्थापना, महाराष्ट्र शब्दाचा उल्लेख आणि महाराष्ट्राची व्याप्ती. ह्या सगळ्या गोष्टी उद्याच्या तासिकेत आपण कव्हर करू. पहिला धडा उद्या सुरू करू महाराष्ट्र राज्याची स्थापना.